हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मेथीविषयी माहिती जाणून घेऊया. 1. मेथी आमटी भाजीच्या फोडणीसाठी रोज वापरली जाणारी वस्तू आहे. 2. पाण्याचा निचरा होणारी काळी जमीन मेथीला अनुकूल लागते. 3. मेथीच्या जुन्या रोपांना शेंगा येतात. त्यात जे दाणे असतात त्यांनाच मेथी असे म्हणतात. 4. फोडणीशिवाय मेथीचा उपयोग भाजीसाठीही केला जातो. मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी रुचकर व हितकारक असते. वांगी किंवा इतर भाज्यांमध्ये मेथी घातली असता ती भाजी अत्यंत स्वादिष्ट लागते. 5. मेथीच्या भाजीत रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे. यास्तव शरीर स्वास्थ्यासाठी मेथी अत्यंत गुणकारी व हितावह समजली जाते. 6. भाजीशिवाय मेथीच्या भाजीचा उपयोग ढोकळा, मुठिया व गोट्यांसारखे पदार्थ करण्यासाठी केला जातो. राजस्थान व महाराष्ट्रात मेथीच्या दाण्यांचीही भाजी करतात. कित्येक लोक मूग व मेथीची मिश्र भाजीही बनवतात. कित्येक लोक थंडीमध्ये मेथीचे लाडू बनवून खातात. 7. मेथी वायूला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे. ती वातहारक, उष्ण, कडवट, दीपक व पौष्टिक असते. मेथी कृमी, शूळ, गोळा, संधिवात, कमरेचे दुखणे, चकमा येणे इत्यादी विकारांवर गुणकारी असते. मेथी वायुनाशक समजली जाते. 8. मेथीची भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, दीपक, लघु, रसाने कडू, वृक्ष, हृदय व बलकारक असते. बाळंतिणीसाठी, वातरोग असणाऱ्यांसाठी तसेच कफविकार असणाऱ्यांसाठी ती पथ्यकारक म्हणून त्यांना दिली जाते. 9. मेथी वातावर अत्यंत उत्तम समजली जाते. पोट फुगणे, उदरशूळ व पोटात वायू भरणे इत्यादी विकार मेथी दूर करते. मेथी रसधातूला बलवान बनवते, त्यामुळे रक्तादी धातूही सदृढ बनतात व शरीर निकोप व सुदृढ बनते. मेथीमध्ये पोटातील कळ दूर करण्याचा, कामवासना वाढवण्याचा व पाचकतेचा गुण आहे. मेथी स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथीच्या सेवनाने स्त्रियांचा अशक्तपणा दूर होऊन त्या सुदृढ बनतात व त्याचा जठराग्नी प्रदीप्त होतो. 10. एक शेर मेथी बारीक दळून त्यात मेथीच्या दुप्पट तूप व 12 पट दूध घालून गॅसवर उकळावे व मधाइतके घट्ट बनवावे. नंतर त्यात तिप्पट साखर घालून मेथी पाक बनवावा. हा पाक रोज सकाळी 2.5 तोळा इतका खाल्ल्याने सर्व प्रकारच्या वायूचा नाश होतो व शरीर पुष्ट होऊन वीर्यवृद्धी होते. 11. मेथीचे 3 मासे चूर्ण सकाळ संध्याकाळ गुळात अथवा पाण्यात घालून काही दिवस घेतल्याने मलावरोध दूर होतो व यकृत सुदृढ बनते. पित्त प्रकृती असलेल्यांनी मलावरोधात मेथीची उसळ खाल्ल्यास पोट चांगले साफ होते. 12. मेथीचे पीठ दह्यात कालवून खाल्ल्याने मुरडा बरा होतो. 13. मेथीच्या भाजीच्या रसात काळे मनुके घालून प्यायल्याने रक्तातिसार, मुरडा बरा होतो. 14. मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून
खाल्ल्याने मलावरोध दूर होतो, रक्त शुद्ध होण्यास मदत होते व मूळव्याधीमध्ये फायदा होतो. 15. मेथीची सुकी भाजी थंड पाण्यात भिजत ठेवावी. चांगली भिजली की ती पाण्यातच चांगली कुस्करावी व मग ते पाणी गाळून त्यात थोडा मध घालून प्यायल्याने उन्हाने झालेला त्रास कमी होतो. 16. मेथीचे दाणे अथवा पाने बारीक वाटून लेप केल्याने वरणाचा दाह किंवा सूज कमी होते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.